तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. तर मोस्ट अवेटेड व्हिडिओ आहे हा. कसला तो तुम्हाला आता पुढे समजणारच आहे. तर खूप दिवसापासून तुम्ही ऐकलं असेल स्टुडिओ 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 स्टुडिओ. हा आपला स्टुडिओ म्हणजे YT स्टुडिओ बनून तयार झालेला आहे. तर चला मग छोटीशी टूर देते तुम्हाला. छोटी म्हणजे हा पूर्ण व्हिडिओच त्याच्यावर आहे. सो आजचा व्हिडिओ होणार आहे स्टुडिओ टूर. सो चला तुम्हाला देते स्टुडिओ टूर, कारण की भरपूर सारे DMs आले होते की स्टुडिओ टूर कधी टाकणार आहेस, काय कसं केलंयस वगैरे. सो चला आज तुम्हाला दाखवते. तर मंडळी, सगळ्यात पहिली वॉल आहे ती ही. म्हणजे जेव्हा मी विचार केला होता, म्हणजे जेव्हा माझं ड्रीम होतं की मी स्टुडिओ बनवेल माझं स्वतःचं, तेव्हा मी ठरवलेलं की एक वॉल माझी पिंक असेलच, कारण की माहिती आहे गर्ली वाईब यायला थोडीशी गर्ल्स थिंग. सो एक पिंक वॉल आम्ही केलेली आहे आणि त्याला भरपूर सारे फ्लावर्स लावलेले आहेत. आणि ही वॉल खूप अशी छान दिसत होती, पण मध्ये एक प्रॉब्लेम होता. तो म्हणजे इथे या पेंटिंगच्या मागे ना खिडकी आहे एक. तर ही पेंटिंग पण आम्हाला खूप बोलतात ना, खूप रिसर्च करून भेटलेली आहे असं बोलायला हरकत नाही, कारण की या अगोदर आम्ही भरपूर साऱ्या त्या पार्टमध्ये त्या पेंटिंग येतात त्या मागवल्या होत्या, पण त्या पण काहीच नाही, त्याचं फुकट गेलं सगळं. म्हणजे खाली पडत होत्या, एक लागत होती त्या एक वर होत होती, म्हणजे एवढे सारे प्रॉब्लेम्स आले त्याच्या मागे सुद्धा. सो फायनली मग आम्ही ही सुद्धा पेंटिंग आम्ही ॲमेझॉनवरून घेतलेली आहे. आणि जेव्हा आम्ही मागवली होती तेव्हा आम्हाला वाटलं होतं की कशी येईल कशी नाही, वॉलवर कशी दिसेल. सो फायनली ही पेंटिंग आलेली आहे आणि खूप छान दिसते जाग्यावर तिच्या. आणि हा फ्रेम सुद्धा खूप छान दिसतोय. तर आता स्टोरी येते या चेअरची. जर ही चेअर तुम्ही मला सांगा की किती रुपयाला असेल, म्हणजे तुम्ही फक्त गेस करा की किती रुपयाला असेल ही. म्हणजे दिसायला अशी एक्सपेन्सिव्ह दिसते, पण आम्ही ही चेअर फक्त रॉ 500 रुपीजला घेतली होती. म्हणजे चेअर, हां फक्त चेअर. मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्या पावक्यांना पॉलिश केलं, त्यानंतर ह्याच्यावर नवीन कपडा चढवला. आणि आम्हाला अराउंड ही खुर्ची गेली असेल काहीतरी, सगळं तिला नवीन रिनोव्हेट करून आम्हाला 1,500पर्यंत गेली आहे एक खुर्ची. एक खुर्ची आम्ही 500 रुपयाची घेतलेली, तिला खर्च केला. आणि एवढी छान खुर्ची, ही डायनिंग टेबलची खुर्ची आहे. सो वाटत पण नाही, जो कलर मी निवडला होता, म्हणजे हा फॅब्रिक जेव्हा मी निवडला होता तेव्हा वाटलेलं की माझ्या स्टुडिओला सूट करेल का, किंवा वॉलला चांगलं दिसेल का, किंवा ही खुर्ची चांगली दिसेल का. ही जेव्हा आलेली तेव्हा अशी होती, तुम्हाला मी पिक दाखवते. आणि आत्ता तुम्ही बघू शकता किती मस्त आम्ही तिला बनवलेली आहे. आणि अशा 2 खुर्च्या आम्ही घेतल्या होत्या आणि त्या पण खूप अफोर्डेबल, म्हणजे 500 रुपयाला, म्हणजे 1000 रुपयाला 2 खुर्च्या आम्हाला भेटल्या होत्या. आणि त्याला आम्ही रिनोव्हेट केला आणि एवढा छान बनवलाय आणि ते स्टुडिओमध्ये एकदम मस्त दिसत आहेत. सो तुम्हाला आता मी पुढचं दाखवते. तर आता तुम्हाला मला सांगायला भरपूर एक्साइटमेंट आहे की ही जी फ्लावर्सची इथे आम्ही डेकोर केलं आहे फ्लावर्सचं, ते मी Pinterestवरनं शोधून काढलेलं. आणि मला वाटत होतं की तसं दिसेल का, किंवा तसं वाटेल का, तसे फ्लावर्स आम्हाला भेटतील का, तसं म्हणजे आउटपुट कसा निघेल काय वगैरे, भरपूर टेन्शन होतं. कारण की पहिल्यांदा हे सगळं करत होते आणि भरपूर सारे म्हणजे डोक्यामध्ये विचार येत होते, हे करूया ते करूया. आणि त्याच्यामध्ये हा तर वॉल माझा फिक्सच होता पिंकमध्ये, पण त्याच्यावर अजून काय करायचं, म्हणजे असा नॉर्मल वॉल ठेवला असता तो चांगला नसता दिसला. तर त्यामुळे मग आम्हाला अजून काहीतरी करायचं होतं. सो Pinterestवरनं मी हे काय बोलतात, Pinterestवरनं हे मी डेकोर शोधून काढलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही मुंबईवरनं ह्याचे फुलं आणले. म्हणजे हे जे फ्लावर्स इथे हे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत, जे आम्ही मुंबईवरनं आणले होते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे ते असे लावलेले आहेत. तुम्ही एखाद्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. सो इथे ते फ्लावर्स लावलेले आहेत. तुम्ही नक्कीच सांगा कसा दिसतोय हा फ्रेम. म्हणजे ऑल सेट हा पूर्ण फ्रेम आहे. एक वॉल बोललात तर पूर्ण फ्रेम माझा बसतो ह्याच्यामध्ये. म्हणजे मी इथे शूट करू शकते माझे प्रमोशन्स व्हिडिओ, कॉन्टेंट वगैरे, किंवा भरपूर सारे अजून म्हणजे अजून वॉल आहेत जे तुम्हाला दाखवायचे आहेत. पण हा कसा वाटला तुम्हाला वॉल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो अजून काही गोष्टी मी घेतल्या आहेत स्टुडिओमध्ये, ते पण तुम्हाला सांगायला आणि दाखवायला मी भरपूर एक्सायटेड आहे. तुम्ही जेवढे एक्सायटेड हा व्लॉग बघण्यासाठी आहात, तेवढीच एक्सायटेड मी तुम्हाला दाखवण्यासाठी आहे सगळ्या गोष्टी. सो चला या तुम्हाला दाखवते आता पुढे.
सो ही आहे आपली पूर्ण फ्रेम, म्हणजे एक पूर्ण वॉल ज्याच्यामध्ये भरपूर सारा आम्ही जुगाड लावलाय आणि भरपूर सारे म्हणजे 1 महिना आमचा एक वॉलला गेलाच आहे. कारण की भरपूर सारा विचार करून काही गोष्टी शोधून आणून आणि त्याच्यानंतर काही गोष्टी बनवणं, ह्याला भरपूर मेहनत लागते. सो ही आमची मेहनत. आणि कसं वाटतंय वॉल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला हा फ्रेम आवडला का? सो गाईज, म्हणजे ज्यांचं म्हणजे सगळ्या मुलींचा एक ड्रीम असतं की जेव्हा आपण आपल्या बेडरूममध्ये एखादा मोठा आरसा असावा किंवा आपल्या स्टुडिओमध्ये एखादा मोठा आरसा असावा. तसं माझंही भरपूर ड्रीम होतं, म्हणजे भरपूर इच्छा होती की मी माझ्याही स्टुडिओमध्ये असा एक आरसा आणावा. सो प्रेझेंटिंग दिस आरसा. आणि मला भरपूर म्हणजे भरपूर खुशी झालेली जेव्हा हा आरसा आलेला. आम्ही ॲमेझॉनवरून पण मागवला होता, पण तो तुटलेला आला होता. तर त्याच्यानंतर आम्ही हा IKEAमधून घेतलेला आरसा आहे, ज्याचे व्लॉग माझ्या चॅनलवर आहेत, जाऊन नक्कीच बघा. सो हा एक आरसा आणि मला हा भरपूर आवडलेला आरसा आहे. म्हणजे एवढा आवडला की मी त्याच्याकडे बघतच असते. आणि त्याच्यामध्ये मी अशी फुल फ्रेम येतो माझा. सो मला भरपूर आवडतं. तर चला आता मग तुम्हाला नेक्स्ट हा आहे आपला दुसरा वॉल, जिथे मी पूर्ण प्लेन ठेवलेला आहे. कारण की भरपूर सारे मला प्रमोशन्स येतात तुमच्या कृपेमुळे. सो भरपूर सारे असे प्रमोशन्स येतात ज्यांचं म्हणणं असतं की मागे बॅकग्राऊंड प्लेन पाहिजे, काहीच नको, म्हणजे प्रिंट पण नको आणि काही वर्क पण नको, असा बॅकग्राऊंड. सो हा आम्ही स्पेशली प्रमोशन किंवा व्हिडिओजसाठी बनवलेला आहे, जो प्लेन छान दिसतो आणि त्याच्यावर आपल्याला कोणताही कपडा लावता येतो. पण आम्ही विचार केला होता वेगळा, पण झालं काय वेगळं. जर तुमचे काही सजेशन असतील या वॉलला मी असं काही करावं तर नक्कीच पाठवा. आणि हा जे इंडियामध्ये अवेलेबल असेल तसंच काहीतरी पाठवा. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की या वॉलवर मी काय करावा, नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा वॉल कसा चांगला दिसेल किंवा काय मी थीम करू. सो नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर आता तुम्हाला मी पुढे दाखवते. हे म्हणजे माझे साथीदार, म्हणजे माझे रिंग लाईट्स आणि स्टँड, ह्यांच्याशिवाय मी कोणताही शूट पूर्ण नाही करू शकत. सो हे आहेत स्टुडिओमध्ये. आता तुम्हाला मी दाखवते थर्ड वॉल, जी एकदम स्पेशल आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि खूप छान आहे. तर चला या तुम्हाला. सो ही जी वॉल आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आणि माझी फेवरेट वॉल आहे. आता तुम्ही बघितल्यानंतर ती तुमची पण फेवरेट होणार आहे. का ते आता तुम्ही बघाच. आता सगळ्यात पहिला तर मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे ही वॉल. तुम्ही बघू शकता हा जो पिंटरेस्टची असा ब्रॅकेटचा नवीन ट्रेंड आलाय, जो क्रेझी आहे. सो त्याच्यामुळे आम्ही म्हणजे हा थीम घेतला आणि ते म्हणजे पिंटरेस्टच उचलून ठेवला असं बोलू शकता तुम्ही. कारण की ही फ्रेम आम्हाला भेटत नव्हती आणि भरपूर सारे प्रॉब्लेम्स आलते ह्यांच्या फ्रेमिंगमध्ये सुद्धा. कारण की हा जो वॉल आहे जो आम्ही बनवलाय तो इथे बनवणार होतो, जिथे प्लेन वॉल आहे आपला. पण तिकडे भिंतीचा सरफेस वर खाली असल्यामुळे आपल्याला काय बनवायला नाही भेटला. सो जे काका होते त्यांनी सांगितलं, म्हणजे आम्ही 2-3 जणांना सांगितलं होतं की आम्हाला असं फ्रेमिंग हवी आहे. पण त्यांना काय एक्सपिरियन्स सुद्धा नव्हता आणि त्यांनी कधी हे बनवलंही नव्हतं. कारण की न्यू होतं, तेव्हा ट्रेंडमध्ये होतं जेव्हा मी स्टुडिओ बनवायला घेतला तेव्हा. सो हे भरपूर सारे बोलतात ना, म्हणजे भरपूर साऱ्या रिजेक्शन नंतर ही वॉल बनलेली आहे असं बोलायला हरकत नाही. कारण की हिची फ्रेमिंग आणि दिसते टॉप क्लास, बिकॉज खूप एस्थेटिक आणि खूप छान दिसते याची फ्रेमिंग, तुम्हाला मी खरंच सांगू तर. कारण की माझी फेवरेट वॉल आहे आणि सगळ्यांचीच घरामध्ये सगळ्यांना ही वॉल जास्त आवडलेली आहे. बिकॉज बघू शकता किती मस्त, म्हणजे खूप छान दिसते. असे 3 मी इथे फ्रेम बनवलेले आहेत. एकामध्ये बघू शकता तुम्ही वॉच विथ रितूचं निऑन नेम लावलेलं आहे मी. ते पण आम्ही भरपूर सारं सर्च केलं आणि फायनली आम्ही स्पेशली कस्टमाइज करून घेतलेला हा नाव आहे वॉच विथ रितू, यूट्यूबचा लोगो वगैरे. आणि खूप छान त्यांनी आम्हाला करून दिलं. एक पेज आहे इंस्टाग्राम पेज, सो त्यांनी करून दिलं आहे. खूप छान आणि खूप मस्त. तुम्हाला मी नंतर लावून सुद्धा दाखवेल. आणि त्याच्यानंतर इथे 2 तुम्ही हे बघू शकता. 2 इथे फ्रेम बघू शकता जे मोकळे आहेत. आणि ते मोकळे का ठेवलेत ते म्हणजे यूट्यूबच्या प्ले बटनसाठी. सो नक्कीच लवकर सबस्क्राईब करा आणि भरपूर सबस्क्राईब आपले वाढू द्या. 1 लाख होऊ द्या. मग आपला सिल्वर प्ले बटन तिथे लावता येईल. सो त्यासाठी मी हे 2 फ्रेम असे मोकळे ठेवलेले आहेत. आणि आता तुम्हाला मी पुढचं दाखवते. तुम्ही बघू शकता हा सोफा. ह्याला शोधण्यासाठी आम्ही अक्षरशः
पूर्ण 1 महिना घालवलाय. 1 महिना आम्ही फक्त पनवेलला पळत होतो सोफा शोधण्यासाठी. म्हणजे आमचं बजेट नव्हतं सोफ्याचं एवढं, पण ते नंतर ॲडजस्ट झालं आणि झालं देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. सो हा सोफा जेव्हा मी घ्यायला गेलो होतो, तेव्हा फर्स्ट टाईम मी हा जेव्हा सोफा बघितला होता, तेव्हा मला आवडलेला. पण भरपूर कॉस्टली होता, तर त्यामुळे मी बोलले, "नाही ऋतू थांब, आपण दुसरे पण बघूया." सो आम्ही भरपूर सारे दुकानं फिरलो आणि भरपूर सारे सोफे बघितले. पण फायनली माझं मन ह्याच्यावरच अडकलेलं होतं आणि जे माझ्या नवऱ्याला माहिती होतं. सो फायनली आम्ही हा सोफा घेतला आणि इथपर्यंतच नाही ही स्टोरी. जेव्हा हा सोफा आला, तेव्हा हा आतमध्ये घुसत पण नव्हता. कारण की हा अक्काच्या अक्का आलेला म्हणजे पूर्ण त्यांनी उचलूनच आणला होता. सो तो घुसतच नव्हता आतमध्ये म्हणजे रूममध्ये. म्हणून वरून खाली वगैरे काहीच म्हणजे काही असं वाटलेलं की का घेतला मी हा सोफा? हा घुसत नाहीये, आता काय होणार वगैरे. पण नाही, ज्यांनी हा सोफा बनवलेला आहे त्यांनी भरपूर कोऑर्डिनेट केलं आमच्यासोबत. सो त्यांनी एक-एक पार्ट आणले या सोफ्याचे. म्हणजे हा हँडल आणला पहिला, मग मी ज्याच्यावर बसले ते आणलं आणि मग त्याच्यानंतर हा मागचावाला जो असतो हा मागचावाला जो एरिया आहे, तो त्यांनी आणला आणि मग त्याच्यानंतर इकडल्या इकडे पूर्ण फिटिंग केली सोफ्याची आणि बघू शकता किती ब्युटिफुल असा सोफा दिसतोय आणि याचा कलर पण एवढा छान आहे ना, म्हणजे आजकाल पेस्टल कलर्स भरपूर ट्रेंड करतायत. सो मला पण पेस्टल कलरमध्येच हवा होता एखादा सोफा. सो फायनली बघू शकता किती मस्त आणि भरपूर छान वाटलं जेव्हा सोफा आला आणि फायनली बनून तयार झाला, तेव्हा तर भरपूर छान वाटलेलं आणि सगळीजणं फक्त सोफा शोधत होते. मम्मी, पप्पा परत माझे हसबँड म्हणजे सगळीजणं आम्ही सोफा शोधत होतो, की इथे चांगला भेटेल, तिथे चांगला भेटेल, पण कुठेच नाही भेटला. आणि हे सगळं स्टुडिओ शक्य झालंय ते म्हणजे माझ्या हसबँडमुळे आणि ऑफकोर्स माझ्या इन-लॉजमुळे. कारण की त्यांच्याशिवाय शक्यच नाहीये ही गोष्ट. तर त्यांच्यामुळे एवढं सगळं मी आज करू शकले आणि तुमचा आशीर्वाद तर आहेच माझ्या मागे. सो एवढं सगळं केलेलं आहे. तर तुम्हाला चला आता पुढचं दाखवते. सोफा तुम्हाला आवडला की नाही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर तुम्हाला मी आता सांगेल या प्लॅन्टबद्दल. म्हणजे मला असं वाटत होतं की मी जंगल थीम करेल आणि मला माझ्या स्टुडिओमध्ये एक प्लांट हवाच होता. पण तो आम्हाला ओरिजिनल घेता आलेला नाही. म्हणजे काहीतरी मला बोलतात ना, काय बोलतात त्याला? हां, आर्टिफिशियल प्लांट हवा होता. पण असा हवा होता जो ओरिजिनल दिसेल, रिअलिस्टिक दिसेल. सो आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे हा प्लांट एवढा मोठा आणि जो आम्ही Amazonवरनं मागवला होता. काहीतरी 5,000ला ना? हां, 5,000ला हा प्लांट मागवला होता आणि जेव्हा 5,000ला मी ऐकलं, की असे आर्टिफिशियल प्लांट्स 5,000ला भेटतात, तेव्हा तर माझं डोकंच फिरलं होतं. कारण की मी कधीच प्लांट असं घेतलं नाहीये आर्टिफिशियल आणि मला असं वाटलं, की स्वस्त भेटत असेल, किती महाग भेटणार आहे, भेटून 2,000ला भेटेल. पण हा 5,000चा आहे गाईज. बघू शकता तुम्ही. जेव्हा मला माहिती पडलं तेव्हा मी विचार करत होते, बापरे! 5,000 प्लांटसाठी आणि ते पण आर्टिफिशियल प्लांटसाठी 5,000. सो बघू शकता किती मस्त आणि रिअलिस्टिक वाटतोय. आणि आता तुम्हाला मी पुढे स्पेशल गोष्ट सगळ्यात स्पेशल म्हणजे हा लॅम्प तुम्ही बघू शकता. खूप छान. तुम्हाला मी ह्याला ऑन करून दाखवते. प्लीज लॅम्प ऑन करा. सो बघू शकता किती मस्त लॅम्प आहे आणि मी जेव्हा ह्याचं अनबॉक्स केलं होतं सो त्याची व्हिडिओसुद्धा यूट्यूब चॅनलवर आहे जी मी अपलोड केलेली आहे. सो नक्कीच जाऊन बघा. हा जो स्टँड आहे तो मी मिशोवरून मागवलेला फक्त 900 रुपयाला. सो बघू शकता किती छान आलेला आहे आणि क्वालिटी पण मस्त टॉप नॉच दिसते. त्याच्यासोबतच इथे मी ठेवला आहे छोटासा कॅक्टसचा प्लांट. म्हणजे हा आर्टिफिशियल आहे पण मी म्हणजे IKEAमध्ये बघितला होता. सो मला कॅक्टस असे बघायला पण आवडतात आणि टच करायला नाही आवडत. असे आर्टिफिशियल वगैरे छान वाटतात, क्यूट वाटतात हे छोटेवाले कॅक्टस. सो तो मी इथे आणून ठेवलेला आहे आणि त्याच्यासोबतच माझ्या नवऱ्यांनी मला गिफ्ट केलं होतं हे शिवलिंग आणि नंदी. बघू शकता किती छान दिसतंय. म्हणजे स्टुडिओमध्ये काहीतरी म्हणजे स्टुडिओमध्ये असायला पाहिजे. सो दॅट्स वाय त्यांनी मला गिफ्ट केलं होतं आणि त्याच्याच बाजूला मी इथे कॅन्डल ठेवलेली आहे जी मी अजून एकदा पण नाही लाईट केलेली आहे. इथेच आहे.
सो असा हा पूर्ण माझा लॅम्प आहे आणि कसा वाटतोय नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असं वाटतंय ना थोडंसं असं पिंट्रेसी वाईब वाटते ना, छान वाटतंय ना. सो म्हणजे सगळ्यात छान वाटतंय आता मला, तर तुम्हाला पण छान वाटत असेल बिकॉज गोष्टच तशी आहे आणि अफोर्डेबल रेंजमध्ये. सो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तो वाला हा म्हणजे लॅम्पचा अनबॉक्सिंग व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच यूट्यूब चॅनलवर आहे आपल्या, नक्कीच जाऊन बघा. तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्यात फेवरेट आणि सगळ्यात छान गोष्ट, आणि माझी तर सगळ्यात फेवरेट आहे आणि तुमचीही आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात फेवरेट गोष्ट तुमची आणि माझी सुद्धा, ते म्हणजे आपलं वॉच विथ रितू यांचं चॅनल, म्हणजे माझं चॅनल आणि तुमचं फेवरेट. सो इथे तसा मी लोगो बनवून घेतलाय, कस्टमाइज लोगो बनवून घेतलाय, निऑन कलर म्हणजे निऑन नेममध्ये लोगो कस्टमाइज बनवून घेतलाय, कारण की ह्याची पण भरपूर स्टोरी आहे. आम्ही भरपूर ठिकाणी शोधलेला हा लोगो आहे. आणि जेव्हा मला ते ID भेटलं, म्हणजे त्यांचं पेज भेटलं, तेव्हा मी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना बोलले मला एक कस्टमाइज लोगो पाहिजे, म्हणजे मी जसं कस्टमाइज करेल तसा हवा आहे मला. सो हा आम्ही फक्त रफली असा ड्रॉ करून दिला होता त्यांना की आम्हाला असा असा हवा आहे. त्यांनी ॲज इट इज मला इथे लोगो दिलेला आहे आणि तो आता तुम्हाला मी चालू करून दाखवते. प्लीज चालू करा जरा लोगो. सो बघू शकता किती मस्त दिसतोय वॉच विथ रितू. म्हणजे फायनली माझं स्टुडिओ झालेला आहे, माझं चॅनल देखील भरपूर ग्रो करतोय आणि अजून ग्रो होईल. तुम्ही नक्कीच हे सगळे व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर्सला शेअर करा आणि सगळ्यांना सांगा की चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपला फॅमिली कॉन्टेंट भरपूर 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 अपग्रेड पण होतोय आणि भरपूर छानसुद्धा आहे, तुम्हाला बघायलासुद्धा आवडतोय. सो हा आपला नाव कसा वाटला नक्कीच सांगा आणि नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि वॉच विथ रितू या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिलीला, सगळ्यांना करायला सांगा, कारण की एकच क्लिक आहे पण तुमच्यामुळे मला भरपूर सारा आशीर्वाद भेटलेला आहे. सो नक्कीच सपोर्ट करा आणि वॉच विथ रितू या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी तुम्हाला दाखवते तो म्हणजे हा टेबल जो मला मम्मीने दिला आहे, म्हणजेच माझ्या मदर इन लॉने दिलेला आहे. आणि त्याच्यावरचा हा आहे टेबल कवरसुद्धा आणि त्याच्या खालची जी काय कार्पेट, त्याच्या खालचं जे कार्पेट आहे ते पण मला मम्मीने दिलेलं आहे. आणि हाऊ क्यूट इज दिस, कारण की आजकालच्या जगामध्ये भरपूर जण आपल्या सुनांना सपोर्ट करत नाही, पण माझी सासू जशी नाही आहे. माझी सासू खूप छान आहे आणि त्यांनी मला एवढं दिलेलं आहे आणि त्यांनीच मला म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या की तू असं कर, तू तसं कर. म्हणजे आत्तासुद्धा मी काही करत असले तर मला सांगतात की हे केलंस तर हे त्या वेनी खूप छान दिसेल, किंवा ही अशी फ्रेममध्ये तुझ्या असं झाड लाव, किंवा हे कर तेव्हा ते कर. म्हणजे असं भरपूर सारा सपोर्ट मला माझे इनलॉज करत असतात. आणि आत्ता माझं व्हिडिओ पण माझा नवरा शूट करतोय. सो थँक्यू सो मच, तुमच्या सगळ्यांमुळे मी आज इथे आहे. आणि फायनली व्हिडिओ देखील आता कंप्लीट होत आला आहे आणि स्टुडिओ देखील माझा कंप्लीट झालेला आहे, ज्याचे कॉन्टेंट तुम्हाला पुढे बघायला भेटतील. फक्त तुम्ही भरपूर सारं प्रेम करा, सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा तुम्हाला हा स्टुडिओ टूर कसा वाटला. आणि नक्कीच शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्सला, त्यांना सांगा की चॅनल सबस्क्राईब करा, बिकॉज तुमचा एक क्लिक आणि मला भरपूर सपोर्ट भेटतो तुमच्या एक क्लिक मागेसुद्धा. सो आता तुम्हाला मी दाखवते पूर्ण स्टुडिओ माझ्या हाताने. सो चला तर मंडळी, चला तुम्हाला आता पूर्ण टूर देते मी. सो इथे बघू शकता हा आहे आपला फर्स्ट वॉल. आणि आता सध्याला तर इथे AC लावायची जागाच नाही आहे, तर त्यामुळे आम्ही सध्याला हा फॅन ठेवलेला आहे, तेवढ्यापुरती तेवढी हवा देतो. नंतर गरमच होतं, पण इट्स ओके, बघूया पुढे काय होतंय. सो बघू शकता ही पेंटिंग मला भरपूर आवडलेली आहे. आणि सोबतच माझा हा आरसा किती मस्त दिसतोय ना. आणि इथे बघू शकता तुम्ही हा आहे आपला दुसरा फ्रेम, म्हणजे दुसरा वॉल. सो इथे बघू शकता प्लेन आहे, पूर्ण काहीच नाही आहे इथे. आणि त्याच्यासोबतच इथे मी ठेवलेले आहेत ते म्हणजे माझे साथी,
माझे रिंग लाईट्स आणि माझे स्टँड वगैरे 2 स्टँड आहेत. एक मी ट्रॅव्हलिंगसाठी यूज करते, एक घरामध्ये यूज करते आणि 2 रिंग लाईट आहेत. सो ही रिंग लाईट माझी जुनीवाली आहे, हिला 4 ते 3 वर्ष झालेले आहेत पूर्ण. आणि ही जी रिंग लाईट आहे ती मला एमर्जन्सीमध्ये व्हिडिओ बनवायची होती प्रमोशनची. मी पेन लावते तेव्हा मला माझ्या नवऱ्याने आणून दिली होती. सो ही ती रिंग लाईट आहे. त्याच्यासोबतच इथे प्लांट आहे आणि हा सोफा बघा किती मस्त दिसतोय, एस्थेटिक. म्हणजे तुम्ही हा पूर्ण वॉल बघू शकता किती मस्त दिसतोय तो. सोबतच आपलं वॉच विथ ऋतूचं नाव आणि त्याच्यासोबतच इथे बघा टेबल आहे. हे बघा त्याच्यासोबतच इथे मी अशी ही फ्रेम आहे, किती मस्त वाटते ना. सो इथे सोबतच आता टेबल आहे. टेबल कवर आहे, त्याच्यावर मी घड्याळ ठेवलेलं, त्याच्यावर मी क्लॉक ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये मी अजून सिल्ले टाकते. सो इथे क्लॉक ठेवलेला आहे आणि हे माझे एअरपॉड्स आहेत. एअरपॉड्सचा कवर आहे माझ्या. आणि इथे खाली बघू शकता तुम्ही एक कार्पेट टाकलेला आहे व्हाईटचा, जो खूप छान दिसतोय. आणि त्याच्यासोबत इथे आहे लॅम्पवर आहे हा छोटासा कॅक्टस, बघू शकता किती मस्त दिसतोय ना. आणि त्याच्यासोबतच इथे तुम्ही बघू शकता इथे शिवलिंग आहे, नंदी आहेत आणि त्याच्या मागे कॅन्डल ठेवलेली आहे मी आणि खूप छान दिसतंय. इथे मागे जॉईंट्स वगैरे आहेत सगळे. तर बघू शकता तुम्ही, हा आहे माझा पूर्ण स्टुडिओ. तुम्हाला स्टुडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत आणि तुमच्या फॅमिलीसोबत. तुमच्या सगळ्या फॅमिलीला सांगा की चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, कारण की भरपूर सपोर्ट पाहिजे तुमचा मला. सो काय सांगू आता मी. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि तुम्हाला कोणता वॉल आवडला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोच स्टे हॅपी, स्टे सेफ, बाय.